नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये केंद्र सरकारी जॉब असणार आहे. तुम्ही ऑल इंडिया उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकता. संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे आपण बघून घेणार आहोत. अर्जाची पद्धत काय आहे, त्यानंतर इथे अनुभवाची गरज आहे का नाही, वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, सॅलरी किती भेटणार आहे, हे जे जॉब असणार आहे परमनंट जॉब असणार आहे, ॲप्लिकेशनची लास्ट डेट काय आहे, त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघून घेऊयात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. जसं की गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या किंवा वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, कोणत्या नवीन योजना आलेल्या असू द्या, सर्व माहिती आपल्या चॅनलवर असतो. नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे पाहून घेऊया. सो इथे आपल्याकडे PDF आहे, 32 वाणी PDF आहे. रिक्रुटमेंट निघालेली आहे इनलाईन वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग अँड वॉटरवेज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून वॅकन्सी आहे. हे सर्व लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्की चेक करून घ्या. PDF मध्ये सांगितलेलं आहे बघा, एम्प्लॉयमेंट नोटीस दिलेलं आहे. त्यानंतर इथे ओपनिंग झालेली आहे. ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन 16/8/2024 आणि लास्ट डेट असणार आहे 15/9/2024 आणि 21/9/2024 पर्यंत एक्सटेंडेड सुद्धा सांगितलेलं आहे. पद बघा, असिस्टंट डिरेक्टर इंजिनिअरिंग, असिस्टंट हायड्रोग्राफिक सर्वायवर, लायसन्स इंजिन ड्रायव्हर, ज्युनियर अकाउंट्स ऑफिसर असे वेगवेगळे पदं दिलेले आहेत. आणि ते एज क्रायटेरिया मॅक्झिमम एज 35 इयर्स सांगितलेलं आहे. जे पहिलं पद आहे तिथे 56,100 ते 1,75,000 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटून जाणार आहे. असे वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळी सॅलरी सुद्धा दिलेली आहे. त्यानंतर इथे एज क्रायटेरिया वेगवेगळी दिलेली आहे. 35 वर्ष आहे. त्यानंतर लायसन्स इंजिन ड्रायव्हरला 30 वर्ष आहे. त्यानंतर टोटल वॅकन्सीज सांगितलेले आहेत इथे. टेक्निकल असिस्टंट, सिव्हिल, मेकॅनिकल, मराईन, इंजिनिअरिंग, नेव्हल आर्किटेक्चर आहे. ज्युनियर अकाउंट ऑफिसर, फिजिकल रिक्वायरमेंट्स अँड सुटेबल कॅटेगरी सुद्धा दिलेली आहे. जे पोस्ट कोड आहे त्यावेळेस तुम्हाला ते ॲप्लिकेशन करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर इथे स्टोअर कीपर आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे हे देणार आहे एज्युकेशन क्रायटेरिया आहे ते सुद्धा पदानुसार वेगवेगळं असणार आहे. 16 ऑगस्ट 2024 पासून ॲप्लिकेशन फिल करण्यास सुरुवात झालेली आहे. केंद्र सरकारी जॉब आहे. 18 ते 30, 32 व 35 वर्ष असे वेगवेगळे इथे एज क्रायटेरिया सुद्धा असणार आहे. आता इथे एज्युकेशन बघा, डिग्री इन सिव्हिल मेकॅनिकल फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी, जसं पद असणार आहे तसं इथे हे एज्युकेशन क्रायटेरिया आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. लायसन्स इंजिन ड्रायव्हर आहे, तिथे फक्त मॅट्रिक्युलेशन म्हणजे 10वी पास असेल. सर्टिफिकेट लागणार आहे. शुड नो स्विमिंग. ज्युनियर अकाउंट ऑफिसर आहे. डिग्री इन कॉमर्स फ्रॉम रेकग्नाइज म्हणजे तुम्ही डिग्री तुमच्या कॉमर्समधून कंप्लीट झालेली असू द्या, तुम्ही 10वी झालेली असू द्या, तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असू द्या, अशा वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे इथे शिक्षण क्रायटेरिया असणार आहे. त्यानंतर इथे आपण अप्पर एज लिमिट पाहिलं, जसं की इथे अप्पर एज लिमिट रिलॅक्सेशन इज ॲडमिशेबल ॲज अंडर, म्हणजे इथे वेगवेगळ्या पदानुसार वेगवेगळे एज क्रायटेरिया सुद्धा आहे. पण OBC कॅन्डिडेट्स असेल तर त्यांना 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. एजचं SC ST असेल तर 5 वर्षाचं आहे. PWD आहे त्यांना 10 वर्षाचं आहे. असं वेगवेगळे एज क्रायटेरिया असणार आहे. ॲप्लिकेशन फी इथं म्हटलं तर 500 रुपये असणार आहे. जनरल OBC यांना 500 रुपीज आणि कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC ST PWD EWS कॅटेगरीजला 200 रुपये असणार आहे. हे सुद्धा सांगितलेलं आहे. ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लिंक देणार आहे मी, त्याच्यावरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने इथे ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. आता इथे पाहू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, इथे तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर पुढची ॲक्शन होऊन जाईल. तुम्हाला पूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट रीड करायचं आहे. ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर लॉग इन करायचं आहे, नाही तर इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्ही जे पद असणार आहे तुमच्या शिक्षणानुसार त्याला ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. तुम्ही ऑल इंडिया उमेदवार असू द्या नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. खूप चांगली भरती आहे. कमीत कमी 19,900 ते जास्तीत जास्त 1,12,400 पर्यंत सॅलरी भेटून जाणार आहे. इथे निवड प्रक्रिया रिटर्न एक्झामिनेशन, स्किल टेस्ट, टाईप टेस्ट आणि ड्रायव्हिंग टेस्टद्वारा पदानुसार होऊन जाणार आहे. शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 असणार आहे, लक्षात घ्या. काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.